आज वाढदिवसानिमित्त आजची आपली रेसिपी बिर्याणीची बनवलेली आहे. भात आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण भाजून घेतलेला आपण याला एक 5 मिनिटं चुलीवरती ठेवून मंडळी नमस्कार. आज हे बघा चिकन आणलेलं आहे आणि आजचा आपला बेत आहे चिकन बिर्याणी. धुवून घेतोय जरा मस्त छानपैकी. बिर्याणीसाठी कांदा घेतो. इकडं आपले गणेश भाऊ कांदा कटिंग करतात. आज दोन्ही कामं सोबतच चालली. तुला उपास आहे का? नाही. लसूण अद्रक पेस्ट. नमस्कार. मॅरिनेटसाठी आपण मसाले घालून घेऊया. याच्यामध्ये चिकन मसाले सगळे एव्हरेस्टचे मसाले आणले ते. आमच्या इकडे रविवारचं लई एन्जॉय करतात. हे फार्म हाऊस वगैरे नसतं काय, तिकडे गाडी भरून घेऊन जातात ती. तिथंच मटण बिटन खाऊन येतात. मीठ, कप का हा हा अजून एक कप ना. मस्त छानपैकी आपण ठीक आहे. हे मॅरिनेट करून ठेवूया अर्धा तास. त्याच्यामध्ये आता हे आपण मॅरिनेट करण्यासाठी असंच ठेवून देऊया अर्धा तास. बिर्याणी राईस आहे छानपैकी. राईस म्हणजे भात शिजवून घेऊ. एक 80-90% भात आपल्याला शिजवायला लागेल बिर्याणीसाठी. तर आपण आता भात शिजवून घेऊ. त्याला मारलं त्या वाऱ्याने. हा खडा मसाला लागतोय आपण राईस मध्ये. व्हिडिओ मला टाकायचा आज काय. हो हो असा मस्त ती बघत बघल्या सर्व प्रकारचा मसाला याच्यामध्ये. खडा मसाला, तेजपत्ता. त्यांच्यातली सारख्या पार्टी असतात आमच्या मुलगीच्या की हो. सारखं जेवण बघून हे करत असतं पार्टी. कोशिंबीरचं पातेलं देतो ना. आपण थोडंसं मीठ घालू. छानपैकी याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला थोडासा परतून घेऊया कांदा. याला आता उकळी येऊ दे. आपण त्याला काढून घेऊ. चिकन आपण मगाशी मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेऊया.
तेल गरमच होतं आहे, कारण आपण यात कांदा भाजून घेतला होता. आता आपण यात मस्त चिकन शिजवून घेऊया आपलं मॅरिनेट केलेलं. थोडासा आपला घरचा हिरवा मसाला तो टाकून घेऊ आपण चिकनमध्ये. जास्त काय पाणी टाकायची याला गरज नाही आहे, पाणी सुटतं त्याला. आपला घरचा हिरवा मसाला, बाकी मीठ वगैरे आपण मगाशी टाकलं याच्यामध्ये. चला आपण आता याला एक 15-20 मिनटं शिजवून घेऊया. मस्त पैकी झालाय भात. ह्याचा काय अंदाज आपल्याला येत नाहीये, त्याच्यामुळे आपण चेक करू याला एकदा. झालंय जवळपास 70% झालंय. अजून एक 5 मिनिटं याला ठेवू आपण. भात आपलं रेडी झालेलं आहे. आपण खायची आहे. हो खायचं का? चिकन आपलं छानपैकी शिजलेलं आहे, उकळी आलेली आहे. चिकन आपलं छानपैकी शिजलं आहे, छान त्याला उकळी आलेली आहे. आपण त्याला अजून एक 5 मिनिटं ठेवू. पाणी काय आपण ह्याच्यात घातलंच नव्हतं, तरी पण त्याला पाणी सुटलंय. तरी आटून आता आपण त्याची छानपैकी लेअर करून घेऊ बिर्याणीसाठी. नंतर ना आपण याला थोडासा दम देणार आहे, म्हणजे आपली दम बिर्याणी तयार. हा आपला राईस. हा मगाशी कांदा आपण भाजून घेतलेला त्यात नाही आहे, बॉम्बल घरी राहिली. हा पुदिना मस्तपैकी. हे आपलं घरचं तूप गावरण. मस्त छानपैकी बेत आहे आजचा. यावरती आपण अजून एक लेअर लावू चिकनची.
तिथं त्या पत्रावर साईडला साईडला इथं होतं. हा 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 चिकनचा मसाला, आपला भाजलेला कांदा, पत्रावर ठेवतो एक बाजूला. पुदिना, दे कोथिंबीर, कोथिंबीर, हे आपलं गावरान तूप, तर आपण ह्याला एक 5 मिनिटं चुलीवरती ठेवून थोडंसं झाकून ठेवूया, म्हणजे त्याला छानपैकी दम लागेल आणि रेडी. झाकण दे. आता थोडा विस्तव आहे आपल्या चुलीमध्ये, तर याच्यावरती त्याला आपण एक 10-15 मिनिटं ठेवू, म्हणजे मस्त की त्याला दम लागेल आणि आपली बिर्याणी रेडी होईल छानपैकी. आज आपल्या ग्रुपचे मेंबर लखन भाऊ बोले, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आज आपण त्यांचा वाढदिवस इथं साजरा करणार आहोत. केक आणलेला आहे, केक कापणार आहे आणि त्यानंतर आज आपण स्पेशल आज वाढदिवसानिमित्त आजची आपली रेसिपी बिर्याणीची बनवलेली आहे. तर हे सगळे आपले ग्रुप मेंबर सगळे बसलेले आहेत. तर आजचं आपलं आपण केक कापणार आणि मग सर्वांना आपण बिर्याणी खाऊ घालणार. ओके. इकडे इकडे बघा थोडस आवाज. तर हे आपण कोशिंबीरसाठी मस्त कांदा, काकडी, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर सगळं आपण बारीक 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 कट करून घेतलंय. मला व्हिडिओ आल्या बघशीला. छानपैकी आपली आजची रेसिपी लखनच्या वाढदिवसात चिकन बिर्याणी आणि कोशिंबीर पुरतं. बिर्याणी पावन झाली, रेडी झाली आपली कोशिंबीर. छानपैकी आपली बिर्याणी तयार झालेली आहे.
ओके